प्रभाग 26 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ झाला। उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रभाग 26 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अधिकृत उमेदवार किरण सर्वगोड, सागर हत्तुरे आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अरुण मोरे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कल्याण नगर येथील श्री दत्त मंदिरात नारळ वाढवून मोठ्या उत्साहात करण्यात आला। प्रचाराच्या शुभारंभावेळी उमेदवारांचं कल्याण नगर परिसरात घरोघरी औक्षण करून आरती ओवाळून जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यावरून या पॅनलला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं। यावेळी पत्रकारांशी बोलताना पॅनल प्रमुख अनिल चव्हाण यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। ते म्हणाले की प्रभागातील जनता पूर्णपणे आमच्या पाठीशी आहे। विकासाचं व्हिजन आणि जनसंपर्क पाहता येथील मतदार या त्रिमूर्तींना निश्चितपणे निवडून देतील। उमेदवार किरण सर्वगोड, सागर हत्तुरे आणि अरुण मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आम्ही केवळ निवडणुकीपुरतं नव्हे तर 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असू। प्रभागातील प्रलंबित समस्या सोडवून विकास कामांचा कायापालट करणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे। नागरिकांनी दिलेल्या या प्रेमाचं रूपांतर आम्ही विकास कामांमधून करू। या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कल्याण नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नमस्कार, किरण सिद्धार्थ सर्वगोड। मी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला नागरिकांचा भरघोस पाठिंबा आहे। माझ्या प्रभागातील ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। दत्त मंदिरामध्ये नारळ वाढून आम्ही कल्याण नगर ते सैपूरपर्यंत आम्ही पदयात्रा आहे की जनता ही महत्त्वाची असते। मतदाराचा त्यांच्या जीवावर आपण झालो आणि जे नगरसेवक 8.5 वर्ष सतत नागरिकाच्या संपर्कात होते, त्यांना डावलून हे जे आयाराम गयारामला घेतलेत, त्यांना कोण ओळखत नाही असल्याला घेऊन हे साध्य काय करणार आहेत? ह्याच्याने भाजप पक्षाची अधोगती होणार। ही जी निवडणूक आहे ही स्थानिक निवडणूक आहे, त्यामुळे कसं माहिती आहे का, वर पक्ष युती आमची ऑलरेडी आहे, त्यामुळे ही स्थानिक नागरिकांच्या जो मतीला धावून येईल यांच्या पाठीमागे जनता राहणार हे आता इतर 15-16 तारखेला तुम्हाला समजेलच। आणि आपल्या जनतेचा आताच ॲडव्हान्समध्ये आशीर्वाद देत येते। आताच खेडे सरांच्या तिथं पूजा केली की त्यांनी हे तुमची जे पूजा म्हणजे हे केलं, तो सत्कार केलेला आहे तो विजय म्हणून केलेला आहे। तर सांगण्याचं तात्पर्य इकडे जो आपल्यासाठी धावून येतो त्याच्यासाठी जनता राहावी एवढीच माझी विनंती आहे।